थकीत देयकांमुळे पेट्रोल डिझेल मिळणे दुरापास्त झाले। त्यामुळे अमरावती महानगरपालिकेच्या अनेक विभागातील वाहनांची चाके सद्यस्थितीत थांबली असून डिझेलवर चालणारी काही यंत्रेही बंद पडली आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावर उन्मळून पडलेल्या झाडांची विल्हेवाट लावणे, अपघाताला कारणीभूत झाडांच्या वाढलेल्या फांद्यांची छाटणी करणे आदी कामे कशी करायची असा प्रश्नही आता उद्यान विभागापुढे उभा ठाकला आहे। उत्पन्नाच्या मर्यादित स्रोतांमुळे महापालिकेची आर्थिक स्थिती अगदीच खालावली आहे। गत 17 सप्टेंबर रोजी झालेल्या आमसभेतही सदस्यांनी याच मुद्द्यांवरून रोष व्यक्त केला होता। आरोग्य विभागातील काही वाहने पेट्रोल अभावी बंद आहेत। अग्निशमन दलातील पाण्याच्या टँकरमध्ये डिझेल नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचा आरोप विलास इंगोले, बबलू शेखावत व इतरही नगरसेवकांनी केला होता। महापालिकेच्या वाहनांमध्ये रुक्मिणी नगरातील जगताप पेट्रोल पंपावरून इंधन भरल्या जात होते। मात्र अंदाजे 1.25 कोटींचे देयक महापालिकेकडे थकीत असल्याने या पेट्रोल पंप चालकाने इंधन देण्यास स्पष्ट नकार दिला आहे। जुना बायपास मार्गावरील अंबा पेट्रोल पंप येथून काही वाहनांमध्ये इंधन भरल्या जात आहे। मात्र तेथूनही उद्यान विभागाच्या वाहनांना परत पाठविण्यात आल्याची माहिती आहे। दरम्यान इंधनाअभावी आरोग्य विभागासारख्या महत्त्वाच्या विभागातील कामांवर विपरीत परिणाम होत आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।